कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही यांना ओळखतच असतान। तुम्ही बोला वकील साहेब। लालन सावंतबाईंनी मला रघुनाथ खोतांच्या घरी बोलवलं होतं। लालन सावंत को? अरे लाली ती लाली। हो नाव एवढा चांगला पण वागणं बघ आमचा। लालीने तुम्हाला कशाला बोलवलं होतं? घराच्या वाटण्या करण्यासाठी। आणि रघुनाथ खोतांनी त्यांना घराचे हिस्से करूया नको असं समजावून सांगायचा प्रयत्न केला होता, पण त्यांनी कायद्याची नोटीस पाठवायची धमकी दिली आणि मग रघुनाथ खोत घरावरचे सगळे हक्क सोडून बाहेर पडले। काय रे, माझ्याकडनं फी घेतोस आणि दादाच्या बाजून साक्ष देतोस काय? तू तर ना सरड्यापेक्षा भयानक निघालास। हे बघा, मी कायद्याचा आदर करतो। खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करायचा माझा पेशा नाही। जे काही घडलंय ते मी जसंच्या तसं पंचांना सांगितलंय। हो, तुमका गरज काय आपण इकडे? जे काही दिले लालीला आणि बंधूला ते मी माझ्या मर्जीने दिले आणि माझी कोणाबद्दल तक्रार नाहीये। हे बघा रघुनाथ खोत, भावकीच्या वादात कोणावरही अन्याय व्हायला नको आणि म्हणून तुम्ही वगळता आमचा असा निर्णय झालाय की तुमच्यावर अन्याय झालाय। तुम्हाला भावकीच्या वादामुळे घरातून बाहेर पडावं लागलंय आणि याची शिक्षा तुमच्या दोन्ही भावंडांना होणार। तुमच्या बाबतीत गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने घडल्या, पण शेवटी तुमच्यावर घर सोडण्याची वेळ आली हे सत्य नाकारता येत नाही। तुमच्या घरासाठी कायदा एक आणि सगळ्या गावासाठी कायदा एक असं होणार नाही। तुम्हाला बेघर करणाऱ्या तुमच्या दोन्ही भावंडांना नियमानुसार शिक्षा होणार। हो, गावातलं कोणीही लालीच्या आणि बंधूच्या कुटुंबांना कुठल्याही प्रकारची मदत करणार नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।